सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख साधे ओ साधनी तो
क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भवसिंधू, क्षणोक्षणी हाती
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भगुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम
करुणिया त्यांच्या कृपाने कधी सारू सारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे तुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान स्वर्गीय महादेव सुकीर ठाकूर आपणा सर्वांचा निरोप घेऊन या विश्वामध्ये विलीन होण्याचा आजचा 13वा दिवस आणि त्या प्रित्यर्थ मद पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा वास्तविक पाहता मी कोणी कीर्तनकार नाहीये काकाला जायचं आणि भांड लपवायचं हे माझ्या आई बाबांनी शिकवलेलं नाहीये आणि कीर्तन करणं हा माझा धंदा देखील नाहीये आता आमचे हृदय स्थान हरिभक्त परायण गुरुवर्य विकी महाराज त्यांनी हा फेटा बांधला वास्तविक मला पेटा देखील बांधता येत नाही पण संतांकडनं आलेला जो देवाकडनं आलेला संतांपर्यंत जो निरोप आहे तो जसाच्या तसा माझ्या भाग्यामध्ये आलेले सच्चिदानंद स्वरूप श्री संत श्रीपाद बाबा यांनी मधपर्यंत तो निरोप पोहोचवला कसा निरोप पोहोचवलाय तर देव होऊन देवाकडे जायचं हा निरोप पोहोचवला आणि तो
निरोप मी तुम्हा सर्व संत सज्जनांना तसाच सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मज पामर आहे काय थोरपण पायीची वाण पायीच बरी. 12 दिवसापूर्वी आमचे हृदयस्थान विकी महाराजांनी फोन केला आणि तो माझ्या मुलाने अटेंड केला. मुलाने सांगितलं खारघरच्या विकी महाराजांचा फोन आहे. वास्तविक सच्चिदानंद स्वरूपाला पोचलेले महात्मे आहे. आपण त्यांना एक बाळ समजू पण ते बाळ नाहीये. दिसायला सामान्य असायला असामान्य. मी म्हटलं विकी महाराजांचा फोन आहे तर मग मला काही नकार देता येणार नाही. सेवेके सांगितले करावे काम म्हणजे मालकाने नोकराला आज्ञा करावी आणि नोकराने त्या आज्ञेचं प्रामाणिकपणे पालन करून स्वीकार करून त्या आज्ञेचं पालन करायचं आहे. या युक्तीप्रमाणे सेवेके सांगितले करावे काम तेथे हुतुतूपणा कामा नये. भगवंताच्या पदस्पर्शाने संतांच्या चरण कमलांनी ही पुनीत आणि पावन झालेली कोपरा गाव ही तीर्थक्षेत्रभूमी आहे. जिथे संतांची पावलं लागतायत, संतांचं कार्य जिथे घडतं ते गाव नसतं बरं का. ते क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून त्याला स्वरूप आलेलं असतं. अशा कोपरा तीर्थक्षेत्री मला कीर्तनाची सेवा मिळते हे माझं परम भाग्य मी समजतो. दुसरी गोष्ट म्हणजे आज रविवार आहे. रविवार आणि रविवार हा कोणाचा वार आहे? खंडोबाचा. अहम वागा सोहम वागा प्रेम नगर वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगर वारी. मस्तक हे माया मस्तक हे माया मस्तक हे माया मस्तक तुमचं दर्शन घडलं मला. कारण बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी
करुणा केली, पांडुरंगाने उत्तम करुणा केल्यामुळे माझ्या जीवनातील आजचा दिवस मी धन्य समजतो. धन्य आदेना तुकाराम महाराज देऊचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू या अभंगाद्वारे श्री गुरूंच्या कृपेने आलेला अनुभव, कोणता अनुभव? ते स्वयं तरले आणि इतरांना करण्याकरता सावधानतेचा इशारा देत आहे की नरदेहाला तुम्ही आलेला आहात तर तुम्हाला काय, तुमचं आद्य कर्तव्य काय आहे? या भवसागरातून तरुण जायचं आहे. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगता आणि तो विचार कसा करायचा आहे? जन्माला आल्यापासून तर शेवटचा श्वास जाईल तोपर्यंत क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. आणि हे शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. या शरीर आपल्या हातावर कधी तुरी देईल याचा नेम नाही, क्षणभंगुर. आणि म्हणून ते म्हणतायत की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधानतेचा इशारा दिलेला आहे. मग तरुण जाण्यासाठी काय करावं लागेल? संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी. घाई सांगितले, तातडी म्हणजे घाई. क्षणोक्षणी हाच विचार करायचा आहे की घाईने माझा कसा उद्धार होईल, मला देव कसा प्राप्त होईल, हाच विचार करायचा आहे. आयुष्यभर प्रपंचाचा विचार करतोय पण जीव मात्र हा विचार करत नाही. आणि मग शेवटच्या चरणामध्ये सांगताय, तुका म्हणे तुम्ही या मृत्यू लोकाला आलेला आहात ना, स्वतःचा उद्धार करण्याकरता आलेला आहात, तरुण जाण्याकरता आलेला आहात. तुम्ही स्वयं जर करलात तर पूर्ण कुळगोत्राला तारण्याचं सामर्थ्य तुमच्या एकामध्ये येईल. एकाच्या कैवाडे म्हणून डोळ्यामध्ये दूर घालून बसू नका. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. हे बाबा आमचे नाही भाग्यवंत, कुणाच्याही घरी कीर्तन प्रवचन भजन होत नाही. मग कोणाच्या घरी होत? भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी.
भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी दुर्लभ संत भेटी. दुर्मिळ आहे संत भेट म्हणजे दुर्मिळ आहे. पण भाग्यवंत का म्हणायचं यांना तर तुकाराम महाराज पुरावा देतायत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता अया दिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशी मुलं ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येत आहेत भगवंताला त्याच्याबद्दल त्या मुलांबद्दल सात्विक मुलं आहेत बरं का ती त्यांच्याबद्दल भगवंताला आनंद होतो. भगवंत हर्षित होतो. भगवंत हर्षित होतो आनंद होतो. यात नवल ते कोणतं. तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणताय तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा करे माझ्या दैवा पार नाही. म्हणून प्रत्येक जीवाने विचार करायचा आहे की हा नरदेह आपल्याला कशा करता मिळालेला आहे. एखाद्याची झोपडी जरी असेल ना त्याला सुद्धा तो राजमहाल वाटत असतो. चार भिंतींचं चार कुडाचं जरी घर असलं ना त्याला सुद्धा राजमहाल त्याला वाटत असतो स्वतःला. जशी स्थिती आहे तशा परी आहे कौतुक आहे संचितांचे प्रत्येकाला. मग हे किती मोठं जरी तुम्ही राजमहाल बांधलं हे वैभव नाही सांगितलं. वैभव सुंदर सांगितलं. खरं वैभव हे आहे. कशा करता हे वैभव दिलेलं त्याचा पुरावा दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भव रोग. ही 84,83,999 हे चक्र लागलेले राड गाडग मागे लागलेला आहे. हे तोडण्याचं सामर्थ्य याच देहामध्ये आहे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधेल परब्रह्म. एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. पण जीवाचा विश्वास आहे का. आता कुठं साधू संत राहिलेत का. आता कुठं देव राहिलाय का. संत बीज पलटे नहीं युग गए अनंत हर एक युग में अवतार धरे फिर भी संतों के संतांचं बीज अविनाशी आहे. लक्षात ठेवा. आपल्या अवती भोवती असतात फक्त आपल्याला त्यांचा सुगावा लागत नाही. जसा आमचे विकी महाराज
हे कालचं मंगळवारचं पोर आम्हाला आपला शिकवतंय. मी सुद्धा बोललेलो किती वेळा त्यांच्याशी बांधलेलो आहे, हे पोरा आम्हाला नका शिकवू तुम्ही. पण त्यांनी सांगितलं अरे बाबा, अरे ज्या देवा करता तुम्ही इकडे तिकडे भटकता ना, ज्या देवा करता इकडे तिकडे वनवन भटकता ना, अरे तो देव तुमच्या हृदयामध्ये, ते म्हणतात माझं मत नाहीये. तुकाराम महाराजांचं मत आहे देव देव करुणी वेद माफ करा, ज्ञानेश्वर माऊलींचं मत आहे देव देव करुणी वेद का हिंदसी निज देव नेणसी. अरे तुझ्या जवळ देव आहे ते देवाय देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी निज देव नेणसी मुळी कोण. चाले हे शरीर कुणाची आसक्ते कोण बोलवी तो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. मला सिद्धांतावर यायचंय. देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी निज देव नेणसी मुळी कोण. हात सोडून पळत्याच्या पाठीमाग लागलाय. निज वृत्ती काढी तशी निघणार नाही. माऊलींचा पुरावा आहे निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रियांजवळी. देव देव करुणी व्यर्थ काय हिंडसी निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही काव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे आता आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. अखंड या शब्दाला महत्व द्यायचंय. दिनरजनी गोविंदाचे पोवाडे ही फक्त गीत आनंद संप्रदायामध्ये आहेत. बाकीच्यांनी वावा भार माता वेदांचा तो अर्थ अमासित ठावा येरांनी वाहवा भार माता. किती जरी ज्ञानेश्वरी गाथा भागवत डोक्यात घेऊन जरी नाचले तरी सुगावा लागणार नाही. मृग नाभी कस्त्री बसे मृग जंगल भटकत जाय सबके हृदय में आत्मा बसे मूर्ख समज न पाय. आता बाबांच्या पण याच्यावर देऊया. देव देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. डोळे वटारून जरी पाहिलं तरी हृदयामध्ये दिसेल का? दुधामध्ये तूप आहे किती जरी काटा मारत राहिला हा आयुष्यभर तूप दिसेल. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भगोरी उरला चराचरी. हा देव माझ्या आईच्या रूपाने कोण नटलेला आहे? देवच नटलेला आहे. बाबाच्या रूपाने देवच नटलेला आहे. मुलांच्या रूपाने देवच नटलेला आहे. सुनांच्या रूपाने देवच नटलेला आहे. भार्याच्या रूपाने देवच नटलेला आहे. आणि संपूर्ण तुमचं जे कुळगोत्र आहे ना ते देवच नटलेला आहे. नवे नवे तर संपूर्ण विश्वामध्ये देवच नटलेला आहे. असा एक निष्ठ भाव होण्याकरता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. देव
देव नटला पण स्वतःची जर ओळख नाही झाली तर आईला देव म्हणेल का? बाबाला भावाला म्हणूच शकत नाही. देवच नटलेला आहे सगळ्यांच्या, पण त्याच्या करता तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. तू ओरिजिनल भक्त आहे. कोण आहे तू? हे जीवा आत्मा, तू ओरिजिनल भक्त आहे. तुझं आद्य कर्तव्य काय आहे? तुझं स्वरूप जाणून घेण्याकरता तुला नरदेह मिळालेला आहे. आईच्या गर्भाशयामध्ये तू देवाला वचन दिलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. आईच्या गर्भाशयामध्ये पूर्ण आकाराला आल्याच्या नंतर आईचा गर्भाशय म्हणजे राजाचा राजमहाल नाही किंवा एअर कंडिशन बंगला नाहीये. विस्तारे पूत चोहीकडे नाती कोंडी कुणीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. त्याही अशी नरक यातना तो आईच्या गर्भाशयामध्ये भोगत असताना या प्रत्येक जीवाने देवाकडे आराधना केलेली आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगावुनी आठवीन पाय हा माझा नवस चरण रात्र दिवस पांडुरंगा. भगवंताला वचन दिलेलं आहे प्रत्येक जीवाने. बरं का? क्षणोक्षणी हाच विचार करायचा आहे. बाकीचे विचार नाही केले तरी चालतील. मग तो काय करतोय? ज्या वेळेला देवाची आराधना करतो, ही आराधना त्याच्या आईला कळत नाही किंवा त्याच्या वडिलांना देखील ही आराधना कळत नाही. ही आराधना कोणाला कळते? फक्त देवालाच कळते. देवाला काच कळते कारण तो देवाचाच अंश आहे. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मनसस्थानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यते. अरे माझंच बाळ आहे, मलाच हाक मारतोय म्हणून मला गेलंच पाहिजे. काय बाबा मला हाक मारली की म्हणे देवा मला या नरक यातना सहन होत नाही, तेव्हा कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. जर तुला बाहेर काढलं तर तू माझ्यासाठी काय करशील? त्यावेळेला गर्भाशयामध्ये भगवंताला वचन दिलेलं आहे की तू जर मला बाहेर काढलं, दिले गर्भात वचन देवा करीन भजन. काय देवाला वचन दिलं? मी तुझं अखंड भजन करीन. पण बाहेर आल्याच्या नंतर दिले गर्भात वचन देवा करीन भजन. काळगती अंकुर झाल्यानंतर बाहेर आला, नाही पाळिले वचन झाला देवाची बेमान. आणि हरी हरींना म्हणता तुझी स्वतःची जाणीव तू प्रेम करून घेतो, कारण चालू ग्रंथांचा हरिगत नाही म्हणून. गया बेईमान
भाई साधु यही थोड़ा मैदान सावधानतेचा इशारा करताय कि अजून कल करे सो आज करे सो इसी वक्त निकल जाएगा वक्त तो करोगे कब कधी करणार पुन्हा 84ला लटकणार म्हणून ते करून घेण्याकरता संतांची शरणागती जर तू पत्करली तर निश्चित तुला देवाची प्राप्ती होईलच लगेच लागली म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सावधानतेचा इशारा करताय क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणाला बाबा विचार करायचा आहे क्षणाला कारण हा मनुष्य प्राणी जन्माची तारीख सांगू शकतो डॉक्टरला डिक्लेरेशन करतात पण मरणाची तारीख सांगता येत नाही मरणाआधी सावध व्हावे हीच आपुले साधून घ्यावे जन्म घालू नये वाया मानवाचे उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मांमध्ये उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया जैसी दीप कलिका धाकुटी नामा म्हणे मनुष्य जन्म त्याच्यावरती आहे जैसी दीप कलिका धाकुटी बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी ठेकोटी अरे तू विचार करू शकतोय आणि म्हणून काळ कधी घाले याचा नेम नाही उपजला प्राणी नराये संसारी उपजला प्राणी नराये संसारी
बैसला शेजारी काळ उषा बैसला शेजारी काळ उषा आतो उंदीर घेऊन जाई बोका आतो उंदीर घेऊन जाई बोका कैसा काळ नेतसे लोका कैसा काळ नेतसे लोका आतो उंदीर घेऊन जाई बोका. मग ते श्री रामाचा असो या कृष्णाचं असो या तुमचं माझं असो कोणाचंही असो काळ सोडत पण काळाच्या स्वाधीन जाण्याआधी तू कशा करता इथं आलेला आहे हे तुला कळायला पाहिजे. तू स्वतःचा उद्धार करण्याकरता आलेला आहे पण उद्धार करण्याकरता भाग्यामध्ये ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू असा महात्मा आला तरच उद्धार होईल. काय मी उद्धार पावे उद्धार पावे काय कृपा करणारा काय कृपा प्राप्त करून घेण्याकरता विनवणी करावी लागेल भगवंताजवळ आराधना करावी लागेल इच्छा करावी लागेल भगवंताला जोडण्याकरता. काही मी उद्धार पावे ना हा विचार महत्वाचा आहे. देवाकडे तो सगळं मागतो आणि देव त्याला देतो पण देवालाच मागत नाही ही त्याची फार मोठी घोडचूक आहे. मग त्याच्या तो माळकरी असो या टाळकरी असो त्या सामान्य माणूस असतो देवाला मागितलं पाहिजे. काही मी उद्धार पावेन माझा उद्धार कसा होईल. काही कृपा करील नारायण माझ्यावर नारायण कृपा करील का हे प्रश्न करायचे गुरुला पण कोणी गुरुला प्रश्न करत नाही. त्याने केला म्हणून मी केला म्हणून माझे मागचे आता दृष्टांत सांगायला वेळ नाहीये. थांबा एक मिनिट थांबा त्यांचं प्रमाण सोडवायला पाहिजे. माफ करा मी तुम्हाला टच केल्याबद्दल. काही मी उद्धार पावेन उत्तम एकदम पुरावा दिलेला आहे. माझा उद्धार कसा होईल माझ्यावरती नारायण कृपा कशी करील. काही कृपा करील नार जेणेकरून मला समाधान होईल. काय मला समाधान माझ्या मनाला कशाने होईल तर भगवंता जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मनाला समाधान होणार नाही असं कोणाचं मत आहे. तुकाराम महाराजांचं मत आहे. मग तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये कोण आले परत मागे येतो बाबाजी सद्गुरू आले आणि बाबाजी सद्गुरूंना हे प्रश्न विचारले आपल्याकडे विचारत नाही. ही जोडचूक आहे बघा. मोठे बाबांच्या जवळ काय बोलायचं नाही. त्यांनी काय प्रश्न विचारले तरी त्यांना उत्तरे वगैरे काय द्यायची नाही. मोठ्या बाबांच्या समोर आम्हाला बोलायची भीती आहे. मग तो काय करतो जातो मोठ्या बाबांनी माळ घरी गपची घेतो काय अमुक असं नाही. ते यांनी प्रश्न बरोबर विचारले स्वतःचे डोळे उघडले आता उघडी तरी अद्याप न कळे जर कळालं नाही तर मातीची या कोळे दगड आला
पोटाची अशी स्थिती नको व्हायला म्हणून सावधगिरीची इशारा दिलेला आहे. विचारलं त्यांना, ऐसे सांगा तुम्ही संत जन. कुठं विचारलं? कीर्तनामध्ये अवस्था चालू होत्या आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांनी प्रश्न केला, कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुलत असे. असे प्रश्न विचारले पाहिजे. माझा देव माझ्या हृदयामध्ये रोमारोमामध्ये 3.5 कोटी रोमारोमामध्ये आहे. त्याला प्रकट करणारा महात्मा कसा पाहिजे? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने, तरतील दोषी आणि जळतील राशी. हे ज्ञान त्यांच्याकडे आहे बरे का? या अनादी काळचं जे नाम आहे ना, विजी महाराजांकडे आहे. लगेच तात्काळ मुखी नाम हाती मोक्षणे ऐशी साक्ष, वैष्णवांचा माल करा तुरुतरा वस्तूची, भस्म दंड न लगे काठी, तीर्था आठी सगळ्यांचा निषेध केला. कुठं परिक्रमा तीर्था आता त्यांचं आला आठवण म्हणून. आता 2 महिन्यापूर्वी सगळीकडनं आली. हे स्वतः महाराज बोलतायत बरं का. सगळीकडे झुंडीच्या झुंडी आल्या गावागावातून. किती चालताय 2 महिने चालताय बरं का. ते म्हणतात की आमच्या मुंबईला का कमी चालतायत का? पाय ठेवायला जागा नाही. जर चालून जर देव भेटला असता, मग आमच्याकडे मुंबईला एवढे चालतात की पाय ठेवायला त्यांना कधीच भेटला असता. न जगती सायास जावे वनांतर आणि सुखे येतो घरा नारायण. मग हे असे प्रश्न ज्या वेळेला विचारले त्यावेळेला बाबाजी सद्गुरूंनी अनुग्रह केला. आणि अनुग्रह कोण ज्या वेळेला केला, मोठके गुरुमुखे उद्धत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, आणि प्रत्यक्ष पाहू लागे आपैसया. गुरु महाराजांनी ज्या वेळेला तुकाराम महाराजांना अनुग्रह केला आणि त्यांना कोणता अनुभव आला? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडी म्हणजे निरंतर जीवाला सुख मिळतं. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुडी, तैसी आत्मानुभव सुखाची गोडी, नैनी रोकडी प्रवाहे. पुराव्यावर येऊ आपण. सुख घडोघडी वाढू लागे. सुखाची लक्षणे सांगितली. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. नयनी लोटला प्रेमी महापूर, नयनी लोटला मुक्ताबाईंचा अनुभव आणि तुकाराम महाराजांचा अनुभव वेगळा आहे का? त्यांचा अनुभव कोणता सांगितला? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. देवाकरता रडलं पाहिजे, परिस्थिती करता रडायचं नाही बरं का. देवाकरता रडायचं.
नयनी नीर लोटे आणि मुक्ताबाई अनुभव सांगतात 800 वर्षापूर्वीचा आधी येतो चंद्र सूर्य येईस तोपर्यंत राहणार. चंद्र सूर्य येईस तोपर्यंत राहणार. फक्त रीत समजली तर. रीत कोणती आहे? अंतर्मुख झाले करी ते चिंतन तेने जनार्दन प्रगटला नयनी लोटला प्रेमे महापूर कापते शरीर थरथरा कुंद कुंदोनिया करीती रुदन आला नारायण याच दे. नारायणाला कुठं शोधायला जायची गरज नाही. त्यालाच अनुसरून एक पुरावा देतोय तुकाराम महाराजांचा. देही असोनिया देव 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 देही असोनिया देव. इथं सांगितलं देव, पण तो देव शोधण्याकरता हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या संतांच्या कृपा दृष्टी नेत्र कृपेने शब्द कृपेने आणि स्पर्श कृपेने जीवाचा तात्काळ उद्धार होतो आणि ही अनुभूती त्याला तात्काळ येते. आणि म्हणून हे जीवा तू थोडासा विचार कर, कारण जन्मला हा देह पोशिला सुखाती काय बरवस. जन्मला हा देह पोशिला सुखाती काय भरवसा आहे याचा. एक दिन यावे एकनेची यावे आणि एकनेची जावे. या आपल्या हातात कधी तुरी देईल त्याचा नेम नाही. म्हणून सावध होऊन ते इशारा पुन्हा दुसऱ्या अभंगामध्ये अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय.
सुंदर शिवरंजनी बाबा ना, टाळ्या वाजवा, टाळ्या सगळ्यांनी. वय काय वास्तविक यांचं शिकायचं हे वय, त्यांनी शिकलं पाहिजे. छान एकदम बेस्ट. अशीच रंगत येते बरं का. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का प्रकाळ सावधान. मग आयुष्यभर काय खातच राहायचं का? खातर राहायचं, एक दिवस तंगड्या वर करून जायचं. याच्याकरता नरदेह दिलेला आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवाची हो म्हणती ते देवाची होती तरी चित्ती कान धरावा. आजी ती रीत आहे राम म्हणता रामची होईजे, आणि कधी बैसनी पदवी घेईजे. तुकाराम महाराजांना हा अनुभव आला. कोणता? संतांच्या कृपेने. सात्विका भरणे रोमांच दाटणे, वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो तरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहता ते. आनंद झाला पोटी कंठी, मौन वाक्य कुठे धरुणी राहे. टाकी श्वासन श्वास उद्वे भावे देखा, स्वरूप हे एका मिळवणी. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव, उत्पन्नची होता देव कृपा करे तयावरी. आणि हा अनुभव आल्याच्या नंतर तुकाराम महाराज काय पुरावा देत आहे? पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी विटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे. कोणाकडे पुढे परब्रह्म सावळे. आलिंगणे संतांची या, दिव्य झाली माझी काया. हे अष्ट सात्विक भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काया दिव्य होऊ शकत नाही. वैष्णव म्हणण्याचा त्याला अधिकार सुद्धा राहत नाही. दिव्य झाली माझी काया, मस्त गहे पाया. वरी त्यांच्या ठेवीचा, आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे सागडे. आणि म्हणून आपलं कोडं सोडवण्याकरता कोणाची संगत करावी लागेल तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतोय. संत समागमे घरावी आवडी. Come on.
तर कीर्तनकाराचं कीर्तन पडू शकत नाही. उत्तम सहयोग आहे, फार छान, उत्तम. संत समागमी धरावी आवडी, धरावी तातडी परमार्थाची. प्रत्येक जीवाने संत समागम तुझ्या 3.5 कोटी रोमामध्ये चालू आहे. नामस्मरण चालू आहे. आणि ते जे भजन आहे त्याचं वर्णन केलंय आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी. अव्यक्त निराकार आकार जेथोनी चराचर हरीची भजे. हरीचं भजन आत हरी बाहेर हरी आणि हरीने कोंडले घरी. म्हणजे बाहेर बी भजन चालू आहे आणि जीवाच्या रोमामध्ये भजन चालू आहे. आणि ते भजन बघा अर्जुन सुद्धा, कारण देव तेची संत तेची देव निमित्त त्या प्रतिमा. अर्जुनाला सुद्धा अनुभव आला बाबांनो बरं का. जन्म संत जनी कृपा केली आमच्यावरती, त्यांच्यावर तर केली. संत जनी कृपा केली लाविले भजनी श्रीहरीच्या. नाही तरी जातो वाया 184 भोगावया. असं काही करू नका. संधी आलेली आहे, संधीचा लाभ करून घ्या. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी फळे मिठी. अर्जुन सुद्धा शहाणा बनला. द्रोणाचार्याला गुरु नाही केला, कारण द्रोणाचार्याने काय केलं, शिष्याचा घात केला, अंका मागितला ना. आणि संत काय करताय, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. संत उदार भरले अनंत भांडार. आपला दुकान देती आदियासी दान. दानशूर आहेत विटेवरी ज्यांची पाऊले समान. तोची एक दानशूर दाता. तू मोबदला कधी घेत नाही. संत सुद्धा मोबदला ऐसी कळवळ्याची जाती येते बरं का. काय करुणाकर आहे, दया सिंधू आहे. आणि मग श्रीकृष्ण भगवंताला कोणी गुरु केलं, अर्जुनाला विद्या दिली त्याने. कोणी धनुर्विद्येचं ज्ञान दिलं द्रोणाचार्यांनी. पण द्रोणाचार्यांनी एकलव्याचा घात केला हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, म्हणून गुरु खाणी पिना छानके गुरु करना पाहिजे. गुरुचं पालक ना झाले तर मग काय, गुरु पण बुडणार. आप डुबे तो डुबे, यजमान बोलले की साथ में डुबे. गुरु त्याला प्रश्न विचारायच्या बाबांनी मस्त पुरावा दिला. तसे प्रश्न विचारले कोणी, अर्जुनाने. आणि अर्जुनाला सांगितलं भाऊ हे नाम घे. कुठलं, ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम नाम. तयाचे एक नाम त्रिधा पाय असे. काय अनादिकाच्या नामाचा उपदेश त्याला केल्याच्या नंतर त्याला सांगितलं जरा 2 मिनिटं बैस ध्यानाला. आपल्याकडे ध्यानाला बसायची जी पद्धत आहे ना, तसं बसला अर्जुन. आणि अर्जुनाला सांगितलं कसं करायचं ध्यान. आवडीने भावे हरी नाम घेसी. मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. अरे अर्जुना, तुला काय चिंता करायची गरज उरली नाही आता. हे सांगतं तशा पद्धतीने रीतीप्रमाणे घे. रीतीप्रमाणे घेतलं तर लगेच देवाची द्वारी तेने मुक्तीचारी. तुका म्हणे महा आणि होती जीवन मुक्त. एवढ्या अवधीमध्ये तुझा उद्धार होईल. बसला सदभावे निज भजन करी. हृदयी प्रगटता श्रीहरी. देवी देहीची चिन्ह
मने बाहेरी क्षणा माथारी पालटती ते काळीचे हेची चिन्ह पुलकांकित देहोदान नैनी आनंद जीवन हृदय परिपूर्ण स्वानंद. नामदेव महाराज एक ठिकाणी पुरावा देत आहेत. पुलक रोमांच जवरी नाही उठले नाही जाहले सजल नयन भक्तीचे सुख मिळाले ऐसे जे म्हणती लटकेची बोलती उभय लोका ऐसी नुबचता माझी भक्ती मग कैची होय विषय विरक्ती विरक्तीन माझी प्राप्ती नोये निश्चिती उद्धवा. एके ठिकाणी मुक्ताई म्हणतायत स्फुंद स्फुंदोनिया करीती रुदन आला नारायण याच देही नैनी लुटला प्रेमे महापूर कापते शरीर थरथरा मुक्ता म्हणे ऐसे जाईया वाचून परमार्थ शीन वाटतसे. ज्ञानोबाराया शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणताय तुका म्हणे इह या मनुष्य देहाला आलात ना तुम्ही तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो सांगतो तुम्हासी सदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी भुलावती दुरी भवाची पुरी वावती. हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे लोकीचा व्यवहारे तुका म्हणे लोकीचा व्यवहारे तुका
भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद